इंदापुरातील अजित पवारांच्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे। मुलींचा जन्मदर कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करतानाच त्यांनी भलतंच उदाहरण दिलं। मुलींचा जन्मदर असाच कमी झाला तर भविष्यात द्रौपदीसारखं करावं लागतं की काय अशी भीती वाटते असं अजित पवार म्हणाले। नेमकं काय म्हणालेत अजित पवार ऐकूया। तर मुलींचा जन्मदर घटण्याबद्दल चिंता व्यक्त करत होते अजित पवार। मात्र ती चिंता व्यक्त करताना त्यांनी एक वेगळंच वक्तव्य केलेलं आहे आणि या वक्तव्यानं आता वादाची शक्यता आहे। भविष्यात द्रौपदीसारखं करावं लागतं की काय असं एक वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे। इंदापुरातलं त्यांचं हे वक्तव्य आहे। मात्र या वक्तव्यानं आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। खरं तर ते एका महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलत होते, मुलींचा जन्मदर कमी होण्याबद्दलचं त्यांचं वक्तव्य। मात्र तेव्हा त्यांनी जे एक स्टेटमेंट केलेलं आहे त्यानं आता वादाची शक्यता निर्माण झाली आहे। जिल्ह्यांच्यामध्ये एवढी तफावत पडायला लागली की 1000 मुलं जेव्हा जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं 850 मुली जन्माला येतील। 790 पर्यंत पण मुली म्हणलं अरे पुढं तर सगळं ते अवघडच होणार आहे। पुढं काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल। त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ दे, नाही तर त्याच्यातच मला तिथं देतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला। अपमान नाही, मला कुणाचाही अपमान करायचा नाही। तर पुढे एक टिप्पणीही अजित पवारांनी जोडलेली आहे की पुन्हा एकदा त्यावरून वाद होऊ शकतो। मला कुणाचाही अपमान करायचा नाहीये, मला द्रौपदीचाही अपमान करायचा नाहीये। मात्र एका महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल बोलताना, एका महत्त्वाच्या सध्याच्या घडामोडीबद्दल बोलताना, मुलींच्या जन्मदराबद्दल बोलताना मात्र अजित पवार यांच्या तोंडून एक वक्तव्य केलेलं आहे, ते म्हणजे भविष्यात द्रौपदीसारखा विचार करावा लागेल। मात्र यावरून आता वादाची शक्यता आहे। अर्थात हे बोलल्यानंतर अजित पवार यांनी अशी टिप्पणीही जोडलेली आहे की यावरून वाद ओढवू नका, मला आदर आहे।